बोंडगाव देवी जिल्हा परिषद क्षेत्रातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी इंजोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी झालेली आढावा सभा अक्षरशः धडाकेबाज ठरली. कागदावरील अहवाल आणि प्रत्यक्षातील विकास कामांमध्ये तफावत आढळल्यास खपवून घेतले जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेत जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. शिक्षण, पंचायत, महिला व बालकल्याण, आरोग्य, कृषी, जलजीवन मिशन, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, बांधकाम, जलसंधारण, महसूल, वनविभाग तसेच उमेद अभियानाच्या कामांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. मात्र जलजीवन मिशन, आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजावर अध्यक्षांचा संताप स्पष्टपणे दिसून आला. जलजीवनच्या कामांच्या दर्जावर सवाल. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या काही कामांचा दर्जा, कामातील दिरंगाई आणि महत्त्वाच्या बैठकींना संबंधित अधिकाऱ्यांची अनुपस्थिती यावर सभेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. काही ठिकाणी ठेकेदारांशी संगनमत करून स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. विकास कामे जनतेच्या पैशातून होतात, त्यामुळे कामाचा दर्जा आणि पारदर्शकता याबाबत कोणतीही तडजोड चालणार नाही असा स्पष्ट इशारा अध्यक्ष भेंडारकर यांनी दिला. लसीकरणाची माहिती लोकप्रतिनिधींना का नाही? आरोग्य विभागाच्या आढाव्यात लसीकरण मोहिमेबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. स्थानिक लोकप्रतिनिधींना पूर्वकल्पना न देता उपक्रम राबवण्यात आल्याबद्दल अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचविताना स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पशुसंवर्धन विभागात लाभार्थ्यांच्या तक्रारींचा फडका. पशुसंवर्धन विभागाचा आढावा घेताना काही लाभार्थ्यांनी थेट सभेतच आपल्या तक्रारी मांडल्या. ठेकेदारांच्या माध्यमातून जनावरे वाटप केली जात असल्याचे तर प्रत्यक्ष पात्र पशुपालकांना योजनांचा लाभ मिळत नसल्याचे आरोप करण्यात आले. गोठा योजनेतील लाभार्थी निवडीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर अध्यक्ष भेंडारकर यांनी योजना कागदावरच्या लाभार्थ्यांसाठी नाही तर प्रत्यक्ष गरजूंसाठी आहेत. पात्र व्यक्तीला लाभ मिळालाच पाहिजे अशी कडक भूमिका घेत संबंधित विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या. शिक्षकांच्या रिक्त पदांपासून पांदण रस्त्यांपर्यंत आढावा. शिक्षण विभागाच्या बैठकीत शिक्षकांची रिक्त पदे, शाळांची बांधकामे आणि मूलभूत सुविधांचा मुद्दा चर्चेत आला. पंचायत विभागाच्या आढाव्यात पांदण रस्त्यांची कामे स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन करण्याचे निर्देश देण्यात आले. महिला व बालकल्याण, कृषी, बांधकाम, महसूल, वन, जलसंधारण तसेच उमेद अभियानांतर्गत सुरू असलेल्या योजनांचीही माहिती घेण्यात आली. प्रलंबित कामांना गती देऊन नागरिकांच्या समस्या तातडीने निकाली काढण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. कागदावरील अहवाल नको, प्रत्यक्ष काम दाखवा. सभेचा सूर स्पष्ट होता. कागदावरील अहवालांपेक्षा प्रत्यक्ष विकास कामांना प्राधान्य. नागरिकांच्या समस्या प्रलंबित ठेवून केवळ अहवाल सादर करणाऱ्या यंत्रणेला अध्यक्षांनी अप्रत्यक्षपणे धारेवर धरले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानवांच्या तैलचित्रांचे पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. सभेला पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार, उपसभापती संदीप कापकते, प्रकल्प संचालक प्रमिला जाखडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर तानाजी लोखंडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी टिपमेची, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, मधुकर वासनिक, विजय लोंढे, शिक्षणाधिकारी पवन खंडारे, गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर, तालुका कृषी अधिकारी सुलोचना पाथोडे, कार्यकारी अभियंता सत्यजित राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी अभिजित कोल्हार, कार्यकारी अभियंता प्रकाश टाकसांडे, अजिंक्य वानखेडे, तालुका वैद्यकीय अधिकारी सुकन्या कांबळे, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक नरेंद्र रहागंडाले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, स्थानिक पदाधिकारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा थेट आढावा, तक्रारींवर तात्काळ सवाल आणि प्रलंबित कामांबाबत कडक निर्देश यामुळे बोंडगाव देवी क्षेत्रातील ही आढावा सभा तालुक्यात चर्चेचा विषय ठरली. आकाश नंदागवळी, गोंदिया, भंडारा जिल्हा प्रमुख.